शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, एक धाव. गोलंदाजी करतोय दयानंद कांबळे. नॉन स्ट्राईकवर आलेला अभिजित दौंडे. स्ट्राईकवर आहे प्रशांत होगाडे. फुल शॉट चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 4 धावा. मिरगे ग्रुपने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जोरदार मारण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाही. फलंदाजी करतोय प्रशांत. चांगला फटका लेग साईडच्या दिशेने तडकावलेला बरोबर गॅप मध्ये आणि 4 धावा. कोणताही चान्स नाही फिल्डिंग साठी. अनुभवी फलंदाज आहे प्रशांत होगाडे. पहिल्या सामन्यामध्ये अनफॉर्च्युनेटली पहिल्याच चेंडूवर यॉर्कर पद्धतीचा चेंडू पडल्यामुळे क्लीन बोल्ड झाले होते. चांगली फलंदाजी, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल फलंदाजाचं. स्लोअर पद्धतीचा चेंडू, षटक संपलेला आहे. कोणतंही गडबड न करता जाऊन दिलेला आहे. अतिशय संयमी खेळी प्रशांत होगाडे यांची 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा 1 चौकाराच्या सहाय्याने. स्ट्राईकवर आहे डावखुरा फलंदाज. बॉलरने सागर टकले वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन आलेला आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू, फलंदाजाला काही कळालेलं नाही. 1 धाव घेतलेली आहे. बॅट आहे का लेग बाईज आहे? अंपायर लेग बाईज. स्ट्राईकवर आलेला आहे प्रशांत होगाडे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चांगला फटका पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1च धावावर समाधान मानावं लागेल. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न अभिजित दौंडे. स्ट्राईकवर चांगला चेंडू, ऑफ स्पिन पद्धतीची गोलंदाजी सागर टकले याची. अनुभवी खेळाडू आहे सागर टकले. उंच फटका मारण्याचा प्रयत्न पण 1 धाव डिक्लेअर. चांगली गोलंदाजी करतोय सागर. पहिल्या सत्रापासून आयकॉन प्लेअर असलेला हा सागर टकले पुन्हा एकदा चकवण्यात यशस्वी आणि झेल बाद. कॅच कोण पकडलाय?
निलेश सोनटक्के यांनी चांगला दिनेश सोनटक्के चांगला झेल पकडलेला आहे आणि आता फलंदाजीसाठी जात आहेत ते संजय होगाडे. पाहूया आता मैदानावरची जुगलबंदी किती वेळ चालू ठेवतात. प्रशांत होगाडे आणि संजय होगाडे दोघेही मावस भाऊ. आजच्या सगळ्यात सकाळच्या सत्रातील दोन्ही सामने अशा पद्धतीने झाले आहेत की ज्या टीममध्ये थोरला भाऊ आहे ते हरलेली आहे टीम आणि ज्या टीममध्ये धाकटा भाऊ आहे ती जिंकलेली आहे. बघूया आता उद्या काय चेंज होते. आणि यानंतरची मॅच सुद्धा तशीच आहे. थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ एका टीममध्ये दुसरा आहे. आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत संजय होगाडे नामवंत खेळाडू. चांगल्या पद्धतीने ढकललेला आहे आणि चोरटी धाव घेण्यात यशस्वी. चालू झालेला आहे आता भावाभावांची जुगलबंदी. दोघं एकाच टीम मध्ये आहात. संजय होगाड्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग तर्फे. वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय दयानंद कांबळे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. स्लोअर पद्धतीचा चेंडू. तिसरं षटक सुरू आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आणि संजय होगाडे अतिशय संयमी दाखवत आहेत. कोणतीही गडबड करत नाही आहेत.
ऑफसाईडच्या दिशेने उंच तडकावलेला चेंडू. दोन धावा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. लेग स्लिप कडून वाईट बॉल. अवांतर धावेत भर. पंच म्हणून काम पाहत आहेत अभय लोले, विनायक सोनटक्के. शॉर्ट पिच पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू आणि झेल सुटलेला आहे आणि 4 धावा. तिथं बघितलं काय रेषेला वगैरे पाय लागलाय काय? 4 धावा. चांगला फटका. कमिटी मेंबर तिथं कोण आहे काय खेळाडू वगैरे? पुन्हा एकदा जोरदार फटका आणि झेल बाद. चांगला चांगला कॅच पकडलेला आहे योगेश ढवळे यांनी. पुन्हा गडबड झालेली आहे थोडीशी. चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मिरगी ग्रुपचं. मिरगी ग्रुपची लीग मधली 3रा सामना चालू आहे. पहिल्या 2 सामन्यामध्ये त्यांना हार पत्करावी लागली आणि दर्शन हॉलिडेज यांचा 2रा सामना चालू आहे. यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये त्यांना हात पत्करावे लागलेले आहे आणि आता गोलंदाजीसाठी जातोय अतुल मकुटे. दयानंद कांबळे हा हुशार गोलंदाज आहे. धाव संख्या झालेली आहे ती 19 धावा. 2 गडी बाद. एक धाव डिक्लेअर. षटक संपलेला आहे. चांगली गोलंदाजी दयानंद कांबळे याची. त्याने चांगली विकेट घेतलेली आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू वाईड चेंडू अवांतर धावेत भर. बॅटिंग तरी करतोय ह्यो काय करतोय.
चांगला चेंडू, कोणतीही धाव नाही. एकवीस धावा. जोरदार फटका लेग साईडच्या दिशेने तडकावलेला आणि मिसफिल्ड थोडीशी, पण एकच धावावर समाधान मानावं लागेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उंच मारलेला आहे नो मॅन्स लँड मध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे दर्शन होलिडेची 24 धावा. 24 चेंडूमध्ये 24 धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मिरगे ग्रुप यांची. चांगली गोलंदाजी. वाईट चेंडू, पंचांचा इशारा.
चांगली गोलंदाजी नितीन बुगडेची. ऑफसाईडच्या दिशेने ढकललेला चेंडू, एक धाव पूर्ण. ऑफसाईडच्या दिशेने ढकललेला चेंडू, एक धाव पूर्ण. ड्रिंक्स ब्रेक 5 षटकांच्या समाप्तीनंतर दर्शन हॉलिडे या संघाची धावसंख्या झालेली आहे 28 धावा, 2 गडी बाद. गोलंदाजीसाठी आलेला आहे निप्पाने. वाईट चेंडू, अवांतर धावेत भर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाही. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू जोरदार तडकवलेला आहे आणि एकच धाव. धाव संख्या झालेली आहे 30 धावा. 6वं षटक सुरू आहे. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने लगावलेला.
2 धावा पूर्ण प्रशांत होगाड्याच्या बॅटमधून आलेल्या. चांगली गोलंदाजी. आणि गडी बाद क्लीन बोल्ड. जर रिप्ले बघितला तर पहिल्या मॅच मध्ये जसा चेंडू पडून बोल्ड झालेला त्याच पद्धतीनं आता ही क्लीन बोल्ड झालेले प्रशांत होगाडे. दोन शिल्लक आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडी धाव बाद. बॅट्समन नेम परमाज. विनायक वरुटे. विनायक वरुटे कुठे आहेत? अतुल मकोटे स्ट्राइक वर. नॉन स्ट्राइक वर परमाज. उंच असा फटका मारलेला आहे आणि 4 धावा अतुल मकोटे याच्या बॅट मधून आलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 36. षटक संपलेला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. ड्रेसिंग बॉक्स बाहेर अंपायर डिटेल द्या. वाईड चेंडू. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी जात असताना परमाज
धाव बाद झालेले आहेत. फलंदाजीसाठी आलेले आहेत नवीन फलंदाज सनी खारगे. चांगली गोलंदाजी नितीन बुगड याची. अतुलला चेंडू कळलेला नाही. जोरदार मारण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाही. सातवं षटक सुरू आहे. धाव संख्या झालेली 38. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. चांगली गोलंदाजी नितीन याची. आज जरा मिरगी ग्रुप संघ चांगल्या लय मध्ये दिसतोय क्षेत्ररक्षणामध्ये. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तडकावलेला. चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण मिरगे यांचं. एकच धाव. खुद्द स्पॉन्सर चांगले अनुभवी खेळाडू मिरगे आणि स्ट्रायकर आहेत ते सनी खारगे, KPL 5 सीझनचे अध्यक्ष. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देतात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्न थोडक्यात बचावलेला आहे. चांगली गोलंदाजी नितीन बुगड हा अनुभवी खेळाडू आहे. सनी खारगे फलंदाजी करतोय. मागच्या सत्रात चांगली बॅटिंग केली होती सनी खारगे यांनी. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि 4 धावा. सनीनं दाखवून दिलंय प्रत्येक वेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकून फसवू शकत नाही. कपिल खारगे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक मिळालेलं आहे सनी खारगे याला. चांगली फलंदाजी. अवांतर धावेत बर. वाईड चेंडू. ज्या अवांतर धावा येतात त्या घ्यायचंच असते. चांगल्या फलंदाजी निशाणी आहे ही. किती रन झाले. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि जाळ्यात सापडलेला आहे सनी खारगे आणि गडी बाद. षटक संपलेला आहे. फिल्डरचं नाव काय कॅच घेतलं त्या दिनेश सोनटक्के. 2 झेल घेतलेले आहेत दिनेश सोनटक्के याने. बॅट्समन नेम ऋषी हजारे. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 44 धावा. अतुल मकोटे यांनी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे महासकांत कवडे यांच्याकडून. सुनील गोलंदाजीसाठी आलेला आहे.
त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मदन बुगडे यांच्याकडून. अतुल मकुटे विरुद्ध सुनील तुरुंबेकर, दोघांनाही बक्षीस आलेले आहेत. महासकांत कवडे यांनी अतुल मकोटे यांना बक्षीस लावलेलं आहे आणि सुनील त्र्यंबेकर याला मदन बुगड यांनी बक्षीस लावलेलं आहे. एक षटकारासाठी आहे, एक विकेटसाठी आहे. धाव संख्या झालेली आहे 7 षटकांच्या समाप्तीनंतर 44. ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू लेग साईडला मारलेला आहे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. धाव संख्या झालेली आहे 46. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. जोरदार पुन्हा एकदा फटका. अतुल मोगडे याचा 1 धाव पूर्ण. षटकार मारण्याचा प्रयत्न चालू आहे अतुलचा. सुनील त्रुंबेकर हुशार गोलंदाजी करतोय. त्याच्या बॅटच्या पट्ट्यात टाकत नाही आहे. ऋषी हजारे नवीन फलंदाज. जोरदार फटका ऑफ साईडच्या दिशेने मारलेला. 1 धाव पूर्ण आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे ती 49 धावा. मिरगे ग्रुपची चांगली गोलंदाजी. 8वं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक. आणि झेल सुटलेला आहे. ज्यांनी 2 कॅच पकडले त्यांनी तिसरा कॅच सोडलेला आहे. थोडंसं बॅटची कड घेऊन गेल्यानंतर बॉल एवढ्या जोरात फिरतो की थोडंसं जज करणं अवघड आणि त्याच पद्धतीनं विकेट किपरच्या बरोबर पाठीमागे राहत असल्यामुळं टाइम करणं अवघड. तरी पण त्यांनी 2 झेल घेतलेले आहेत चांगल्या पद्धतीनं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि 6 धावा. ऋषी हजारेच्या बॅट मधून आलेला षटकार. चांगली फलंदाजी. धाव संख्येत भर आणि धाव संख्येत झालेली आहे ती 55 धावा. अविका सिक्युअर इन्व्हेस्टमेंट कडून 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. विकेट किपरला पण पकडता आलं नाही. 1 धाव डिक्लेअर. षटक संपलेला आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर दर्शन हॉर्डे संघाची धावसंख्या झालेली आहे 56 धावा. 6 गडी बाद 56 धावा. 48 चेंडूमध्ये 56 धावा झालेल्या आहेत. या इनिंग मधील 12 चेंडू शिल्लक. पाहूया दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात.
गोलंदाजीसाठी आलेला निप्पाने वैयक्तिक दुसरं षटक घेऊन त्याला तोंड देतोय अतुल मुकुटे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, फायदा काही उठवता आला नाही आणि मिसफिल्ड. 2 धावा घेण्यात यश. या इनिंग मधील 11 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी, फलंदाजाला कळलेलं नाही, कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू. आणि गडी बाद. अतुल मुकुटे बाद झालेले आहेत. महासाकांत कवडे यांचं बक्षीस वाचलेलं आहे. चांगली गोलंदाजी. लेग साईडच्या दिशेने जोरदार तडकावलेला चेंडू. खाली योगेश ढवळे 2 कॅच पकडलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आज योगेशचं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. काल मागच्या मॅच मध्ये थोडंसं मिसफिल्ड होत होती. बहुतेक 2 दिवस भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे स्टेजवर बसून. निप्पाने याची चांगली गोलंदाजी आणि नवीन फलंदाज मनोज भारावकर. निप्पाने हॅट्रिक वर आहे. त्याने जर विकेट घेतली तर हॅट्रिक जर केली तर 777 रुपयाचं पारितोषिक. अतिशय चांगला फटका आणि 6 धावा. चांगला फटका. एक वेळ असं वाटत होतं संजय होगाडे बाद झाल्यानंतर स्कोर कमी होईल, पण अतिशय चांगले फलंदाजी करतायत. धाव संख्या झालेली आहे 64. पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ट्राय केलेला होता योगेश याने. पुढे टाय मारून अडवण्याचा प्रयत्न पण असफल. 4 धावा पटकावण्यात यश मिळालेलं आहे. अक्षरशः अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेला होता योगेश ढवळे याने. शेवटचं षटक किती झालं? 68 धावा 9 षटकांच्या समाप्तीनंतर. आज थोडं मिरगी ग्रुपचे टीम कॉम्बिनेशन उत्कृष्ट दर्जाचं दिसतंय. स्ट्राईकवर आलेला आहे मनोज भारावकर. कोष्टी समाज क्रिकेट प्रीमियर लीग सत्र 5वे. समाजातील सर्व युवक खेळाडू सहभागी होतात. यावर्षी YouTube वर सुद्धा लाईव्ह मॅच सुरू आहे.
स्पोर्ट्स ऑन या चॅनलवर. चांगली गोलंदाजी. सुनील त्रुंबेकर याची वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. अकरा धावा दिलेल्या आहेत, कोणताही बळी घेता आलेला नाही. ऑफसाईडच्या दिशेने चडकावलेला चेंडू, अतिशय चांगला फटका, पण क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धाव या इनिंग मधील 4 चेंडू शिल्लक. धाव संख्या झालेली आहे 69. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. एकच धाव. या इनिंग मधील शेवटचं षटक. 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकवर आहे मनोज भारावकर. धावसंख्या झालेली आहे 70. स्नेक लागलेली होती. अतिशय हुशार विकेट कीपर आमचे मित्र सागर टकले. त्याला असा अंदाज आला नॉन स्ट्रायकरचा प्लेअर पुढे आलेला आहे. विकेट घेण्याचा प्रयत्न पण चुकलेला आहे. उंच फटका मारलेला आहे, पाहूया झेल होतं का. चांगला प्रयत्न. एकच धाव. 71 धावसंख्या झालेली आहे. 8 गडी बाद. दर्शन हॉलिडेज या संघाचा आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. एकाहत्तर धावा झालेल्या आहेत 10 षटकामध्ये. जिंकण्यासाठी 72 धावांची गरज. योगेश ढवळे 2 कॅच पकडल्यानंतर थोडस फोर्स वाढलेला आहे. पिंटू शिकलगार यांचं सहर्ष स्वागत. इचलकरंजीतील नामवंत खेळाडू. धावसंख्या झालेली आहे ती 71. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेच. यानंतर अनेक सामना होणार आहे. आपल्या समाजातील सर्वोत्कृष्ट खेळाडू संजय होगाडे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा.
आत्ताचा सुरू असलेला सामना दर्शन हॉलिडेज विरुद्ध मिरगी ग्रुप. दर्शन हॉलिडेज प्रथम फलंदाजी करत असताना 10 षटकांमध्ये 8 गडी बाद 71 धावा केलेल्या आहेत. मिरगी ग्रुपला 60 चेंडूमध्ये 72 धावा जिंकण्यासाठी आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत. स्ट्राईकवर आहे निप्पाने आणि नॉन स्ट्राईकवर आहे शुभम सातपुते. गोलंदाजीसाठी आलेला आहे. वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन अतुल मकोटे. पहिल्या चेंडूवर झेल बाद. अतुल मकोटे याला बळी मिळवण्यात यश. डावखुरा गोलंदाज, फलंदाजाला काही लक्षात आलेलं नाही. ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेर टाकलेला चेंडू. कॅच कोण पकडलाय? कोण? योगेश तात्पुंजे. चाणाक्ष पद्धतीने कॅच पकडलेला आहे आणि 1 गडी बाद 0 धावा मिरगे ग्रुप संघाच्या. आणि आता फलंदाजीसाठी जात आहे तो नितीन बुगड, अनुभवी खेळाडू. मागील 2 सामन्यात फारशी काही कामगिरी झाली नाही. थोडस संयमी खेळ केला तर सामना सहजरित्या निघू शकतोय. अतुल मकुटे मागच्या सत्रातील बेस्ट बॉलर म्हणून अवॉर्ड घेतलेलं होतं. उंच मारलेला चेंडू भिंती पलीकडे. 1 धाव डिक्लेअर. बॉल घ्यायचा आहे लगेच. दोन बॉल 1 विकेट 1 रन जिंकण्यासाठी एकूण 72 धावा 60 चेंडू मध्ये. चांगली गोलंदाजी. कोणतीही धाव नाही. स्ट्राईकवर आहे नितीन बुगड. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. लेग साइडच्या दिशेने तडकावण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर गोलंदाजी करतोय अतुल मकोटे. त्यांना नितीन बुगडची रेंज माहिती आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अतुल. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी. एक धाव 22 षटक संपलेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 धावा. गोलंदाजीसाठी आलेला आहे स्वतः संजय होगाडे. त्याला तोंड देत
देतोय तो शुभम सातपुते. पॉवर प्लेचं दुसरं षटक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, स्ट्रेटच्या दिशेने तडकावलेला चेंडू आणि 4 धावा. लांगांच्या फिल्डरला कोणताही चान्स मिळालेला नाही. पहिल्याच चेंडूवर 4 धावा घेण्यात यशस्वी फलंदाज शुभम सातपुते. चांगला चकवा दिलेला आहे संजय होगाडे यांनी. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू. बॉल वर गेलेला आहे, जरा बघायचं आहे पटकन. दोन धावा ना. दोन धावा. धाव संख्या झालेली आहे 8 धावा. वडगाव टीमचे स्पॉन्सर. पुन्हा एकदा उंच फटका मारलेला आहे, पाहूया झेल होतोय का. आणि झेल बाद. अतिशय चांगल्या पद्धतीनं कॅच पकडलेला आहे कडोलकर याने. वडगाव स्पायडरचे स्पॉन्सर सत्र KPL सत्र 4 चे उपाध्यक्ष श्री सचिनराव लोले यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की थोडी कॉमेंट्री करावी. तुमचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आम्ही. दोन ओव्हर 4 चेंडू. 2 ओव्हर 4 चेंडू. धन्यवाद आमने साहेब. आणि हा उचललेला उत्तुंग फटका, परंतु एकच धाव आणि धावसंख्येत वाढ. मिरगे ग्रुप धावसंख्या 9. परत एकदा बॉल मारण्याच्या प्रयत्नात, परंतु लेगबाईचा इशारा आणि एक धाव डिक्लेअर. धावसंख्या वाढून होते 10 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मिरगे ग्रुपचा स्कोर 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 आणि जिंकण्यासाठी अजून 48 चेंडूत 62 धावांची गरज मिरगे ग्रुपला. दर्शन स्पोर्ट्स हॉलिडेज यांनी 71 धावा बनवलेले आहेत.
आणि न्यू बॉलर काय नाव आहे बॉलरचं? मनोज बारावकर हा बॉलिंगसाठी येतोय आणि फलंदाजी करत आहे नितीन भुगड. आणि उत्सुक मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. फटका काय बसना आणि एक धावाची संख्या वाढून मिरगे ग्रुप 11 धावा. मनोज बारावकर आणि उत्तुंग मारायला फटका आणि हा षटकार आणि 100 रुपयाचं पारदर्शक नितीन बुगड यांना. आणि या 6 षटकारानंतर धावसंख्या होती ती 17. उत्तुंग असा हा मारलेला फटका आपल्या संघासाठी योगदान देताना नितीन. परत एकदा मारलेला फटका आणि बघू एक धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 18. अतिशय चांगली फलंदाजी म्हणावं लागेल नितीनची. आणि ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. कोणतीही धावसंख्या नाही. नितीन बुगड यांच्यासाठी स्पेशल बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक षटकारात 100 रुपयाचं बक्षीस मदन बुगड यांच्याकडून आत्ताचे 100 लागू झालेले आहेत आणि पुढील षटकारात बक्षीस आलेलं आहे. आणि हा मारलेला फटका, परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी. गजानन चुरमुटे यांनी मारलेला फटका. धावसंख्या झालेल्या 20. मनोज बारावकर आणि एकदा कट करण्याच्या नादात पण डेड बॉल. कोणतीही धाव नाही. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मिरगे ग्रुप 2 बाद 20 धावा. अजून पण जिंकण्यासाठी 42 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. आणि नितीन बुगड यांची उत्कृष्ट अशी फटकेबाजी. नितीन बुगड यांच्यासाठी पुन्हा एकदा मदन बुगड यांच्याकडून प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. न्यू गेंदबाज अतुल मोकडेचा मारायला फटका सरळ मैदानाच्या बाहेर आणि 6 धावा. नितीन बुगड यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर मारलेला षटकार आणि धावसंख्या वाढत आहे 26 धावसंख्या. आणि नितीन बुगड यांना परत एकदा लागोपाठ 200 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. परत एकदा मारलेला फटका जोरदार, परंतु फिल्डर तिथं मौजूद आणि एकच धाव. धावसंख्या वाढून होती 27. हळूहळू आपल्या संघासाठी धाव फलंदाजी करत आहेत. परत एकदा हा कट, एक धाव पूर्ण. गजानन तेवढीच साथ नितीनला देत आहे. नितीन बुगड आपल्या संघासाठी 100% प्रयत्न खेळी करत आहेत. नितीन बुगड यांच्या समर्थकांच्या अशाच खेळीची अपेक्षा.
परत एकदा मारलेला ऑफच्या दिशेने फटका, परंतु कोणतेही रन नाही. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण दर्शन हॉलिडेज कडून. आणि रिवर्स फटका, बघू काय होतं ते. नितीन बुगड मारलेले आणि रिवर्स फटका, परंतु एकच धावसंख्येवर समाधान आणि धावसंख्या वाढून होते ती 29. 2 गड्याच्या मोबदल्यात. गजानन चुरमुटे आणि आम्हाला स्टेटच्या दिशेने उंच आणि अतिशय झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल सोडलेला आहे आणि 2 धावा घेण्यात गजानन आणि नितीन यशस्वी. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या 31. हा स्कोअर जवळ आणत आहेत. 36 चेंडूत 41 धावांची गरज विजयासाठी मिरगे ग्रुपला. दर्शन हॉलिडेज 4 ओव्हर. पुढील मॅचचा सामना न्यू गेंदबाज निलेश बुचडे. न्यू गेंदबाज आणि हा फुल टच आणि सरळ 4 रनांचा अंपायरांचा इशारा आणि उत्कृष्ट फलंदाजी म्हणावं लागेल नितीन बुगड यांची. या षटकानंतर पुढील सामना वडगाव स्पायडर्स विरुद्ध कांबळे सिंगर्स यांनी नाणेफेकीसाठी कर्णधारांनी यायचं आहे. पुढील ओव्हर नंतर परत एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन गेंदबाजी आणि 1 वाईड आणि 1 बाईज. 2 धावांची भर आणि धावसंख्या पोहोचते ती 37. अतिशय चांगली फलंदाजी करत आहेत निलेश बुचडे टू नितीन बुगड. परत एकदा मारलेला फटका, परंतु फिल्डर आणि एकच धाव. धावसंख्या वाढून होती ती 38. गजानन चिरमुटे फलंदाजीसाठी. परत एकदा मारलेला स्टेटच्या दिशेनं, बघू 21 धाव. धावसंख्या 39. निलेश बुचडे अतिशय मातबार गेंदबाज आणि हा उत्तुंग असा फटका, गगनचुंबी षटकार सरळ स्टेडियमच्या बाहेर. आणि नितीन बुगड यांना सलग हे 3रं बक्षीस मदन बुगड यांच्याकडून. चेंडू बघायचा आहे आणि हेमंत आमने तिथे उपस्थित आहेत. धावसंख्या वाढून होते ती 45. मिरगे ग्रुप अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी नितीन बुगड यांची म्हणावी लागेल. आपल्या संघासाठी ते कर्णधार पदाची साजेशी खेळी खेळत आहेत. यावर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल 2 मिनिटाचा. तयार राहायचं आहे ड्रिंक्स. परत एकदा मारायला उत्तम फटका, परंतु उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. आकाश हावळ यांनी उत्कृष्ट असा हा झेल घेऊन निलेश बुचडे आणि नितीन बुगड यांची खेळी इथं संपवलेली आहे. आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी नितीन बुगड यांनी आपल्या संघासाठी केलेली आहे. आणि मिरगे ग्रुपचे 3 फलंदाज बाद होतात. धावसंख्या आहे 45.
अजूनही जिंकण्यासाठी 31 चेंडूत 27 धावांची गरज. आणि आता न्यू बॅट्समन येतो तो जानीमाने सागर टकले. मस्त फलंदाज. परत एकदा मारलेला फटका आणि सरळ स्टेट 4 धावा गजानन चिरमुटे यांच्या बॅटमधून. ओव्हर समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 49 आणि 3 गड्याच्या मोबदल्यात 30 चेंडू 23 धावांची गरज विजयासाठी मिरगे ग्रुपला. 2 मिनिटाचा ब्रेक होईल. ड्रिंक्स ब्रेक. पुढील सामन्यासाठी नाणेफेकसाठी यायचा आहे वडगाव स्पायडर कर्णधार आणि कांबळे स्विंगर्स टीमचे कर्णधार. कृपया आणि नाणेफेकसाठी यायचं आहे ताबडतोब. अक्षय सोनटक्के कांबळे स्विंगरचे कर्णधार आणि मंगेश ढवळे वडगाव स्पायडरचे कर्णधार या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकसाठी ताबडतोब यायचं आहे. पुढील सामन्यासाठी आपल्याला लवकर खेळायचं आहे तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी लवकर यायचं आहे. आज सकाळचा सामना JDC चॅलेंजर्स विरुद्ध छत्रपती 11 याच्यामध्ये JDC चॅलेंजर्स विजयी. दुसरा सामना रोकडे 11 विरुद्ध जयेश बुगड सुपर किंग यांच्या विरुद्ध. जयेश बुगड विजयी. आणि तिसरा सामना मिरगे ग्रुप विरुद्ध दर्शन हॉलिडेज. न्यू गेंदबाजी संजय होगाडे समोर सागर टाकले. अतिशय सुंदर असे चेंडू संजय दादा यांच्याकडून. एक उत्कृष्ट असे फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणावं लागेल संजय होगाडे. एक जाने माने खिलाड़ी है और उनके सामने सागर टकले. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु वाईड. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झालेले 50. दोन्ही आयकॉन खेळाडू सागर टकले संजय होगाडे. बघू दोन्ही आपल्या संघासाठी किती प्रयत्न करतात. आणि उत्तम मारलेला सागर यांनी फटका आणि आज झेल सोडलेला आहे आणि सागर टकले यांना एक जीवदान मिळालेलं आहे. बघू कॅच मागात पडतो का मॅच. अतिशय सुंदर असा फटका सागरचा परंतु एकच धावावर समाधान. संजय दादा यांची अतिशय चांगली गेंदबाजी. अतिशय कट केला परंतु एक चोरटी धाव घेण्यात गजानन आणि सागर दोघे यशस्वी. धावसंख्या होती ती 52 आणि पिप्पाणीचा आवाज मैदानातून. वाईड इशारा आणि एक बायज. 2 धावांची भर आणि धावसंख्या होते ती 54 आणि 27 चेंडूत 18 धावांची गरज मिरगे ग्रुपला विजयासाठी. आणि पुन्हा एकदा मारलेला ऑफच्या दिशेने उचलून अंपायरचा इशारा 4 रना. ऑफच्या दिशेने उचलून मारलेला सागर टकल्याच्या बॅटमधून.
धावसंख्या होती ती 58. 14 धावांची गरज विजयासाठी. संजय दादा टू सागर टकले आणि परत एकदा मारलेला स्टेटचा फटका सर्व स्टेडियमच्या बाहेर आणि सागर टकले आपली ताकद दाखवत आहेत आणि उत्तुंग असा फटका. 6 धावा. सागर टकले आयकॉन खेळाडू, जबरदस्त फलंदाजी आणि 64 धावा पर्यंत पोहोचलेला आहे मिरगे ग्रुप. आला 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 25 चेंडूत अवघ्या 8 धावांची गरज. परत एकदा मारलेला दिशा आणि 4 रना. अतिशय खराब फिल्डिंग आणि 4 रना सागरच्या बॅटमधून. धावसंख्या होते ते 68 आणि फक्त विजयासाठी आता 24 चेंडूत 4 धावांची गरज. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. 71 धावांचं लक्ष गाठताना टॉस साठी यायचं आहे. सामना संपत आलेला आहे. वडगाव स्पायडर्स टीम कांबळे सिंगर कर्णधारांनी ताबडतोब यायचं आहे टॉस साठी. अभिजित दौंडे न्यू बॉलर. कट केलेला आहे सुंदर. 1 धावा. दोन्ही टीमच्या कर्णधारांनी ताबडतोब यायचं आहे टॉस साठी. 2 मिनिटात टॉस साठी यायचं आहे. मंगेश ढवळे आणि अक्षय सोनटके यांनी. मंगेश ढवळे लवकर टच करून घ्यायचा आहे. अनेकदा मारलेला फटका सरळ क्षेत्ररक्षणच्या हातात. 1 धावसंख्या. 70 धावापर्यंत पोहोचलेला आहे. 22 चेंडूत 2 धावांची गरज विजयासाठी. अक्षय सोनटक्के आणि मंगेश ढवळे आलेत का? विनय मुसे साहेब नाणेफेकसाठी नाणेफेक करून घ्यायचे आहे पुढील सामन्यासाठी. आणि आम्हाला फटका सरळ आउट आहे की नाही क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि इथे विकेट पडलेले आहे. गजानन चिरमुटे झेलबाद. नवीन फलंदाज योगेश ढवळे. विजयासाठी 21 चेंडूत 2 धावांची गरज मिरगे ग्रुप. योगेश ढवळे यांनी जर षटकार मारला तर मदन बुगड यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस इथं जाहीर झालेलं आहे योगेश ढवळेसाठी. आणि आम्हाला फटका फलंदाजाला तटवता आला नाही आणि 1 धावसंख्या घेण्यात योगेश यशस्वी. आणि स्कोर लेवल या फटक्यानुसार योगेशने आपली धावसंख्या ओपन केली आहे आणि अवघ्या 1 धावाची गरज विजयासाठी मिरगे ग्रुपला. आणि स्टेटच्या दिशेने मारलेला फटका आणि 4 रना. 75 धावसंख्या आणि मिरगे ग्रुप विजयी. मंगेश ढवळे ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचं आहे. मंगेश ढवळे. आदिनाथ लोले. आदिनाथ लोले अभय लोले नाणेफेक करून घ्या. पुढील सामना ताबडतोब सुरुवात करायची आहे. आदिनाथ जा की.